आता योग्य काउन्सिलिंगमुळे तिच्या मनाच्याही जखमा लवकर भरून येतील. डॉक्टर प्लीज, मला कुठल्याही काउन्सिलिंगची गरज नाहीये. जानकी वहिनी गप्प बसणाऱ्या नाहीयेत. ते कधीही चौकशी करतील माहिती का? माझ्या अमृताला पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये तूच परत आणू शकतेस. तू काय पण कर, त्या दोघींना आधी परत आण बघू. नाही, त्या दोघी परत आल्याशिवाय माझ्या जीवाचा घोर संपणार नाही. हॅलो, हाय जानकी, कशी आहेस? तुला आर्यन जसा तुझ्या आयुष्यात हवा आहे ना, तसाच तो तुला मिळेल. तू जे काय सांगतोस ते सगळं खरंच आहे ना? अगं युगंधरे, एवढी मोठी महत्वाची बातमी मी रचून सांगणं असं वाटतं वय तुला? मला त्या अहिल्याबाईचा फोन आला होता. तेव्हा मला कळलं की त्या किडनॅपरच्या ताब्यात असताना नरशिवाच्या पोरीवर बलात्कार झाला होता. मी आत्ता जाऊन त्या कर्वला फोन लावतो. त्या नरशिवाच्या विरुद्ध एवढा मोठा बॉम्ब गोळा सापडला असताना त्याला असाच सोडीन वय, अशी मसालेदार बातमी छापून आणू की जन्मभर तोंड वर काढताला नाही पाहिजे त्या नरशिव किल्लादाराला. खबरदार, या प्रकरणाची एकही ओळ आपल्या वर्तमानपत्रात छापून ही कामाला आहे. दुसऱ्यांच्या परिवाराचे दिनदवडे काढून मला माझं शत्रुत्व पूर्ण करायचं नाहीये जना. पण हा असला विचार त्या नराधामानं केला होता का? तो काय वागला, कसा वागला ह्याच्याशी माझं काही देणं घेणं नाहीये. मला फक्त एवढंच माहिती आहे की अमृता फक्त नरसिंहाची मुलगी नाहीये, ती नर्मदेची मुलगी आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव आणि आपल्या इतर माणसांनी सांगून ठेव की ही बातमी आपल्या वर्तमानपत्रात छापून येता कामा नये. ही बातमी दुसरीकडे लीकही होता कामा नये. आणि झालीच असेल तर आपलं वजन वापरून ही बातमी कुठेही छापून येणार नाही याच्याकडे लक्ष द्या. मी तुझ्या शब्दाबाहेर नाही युगंधरे, पण आजकाल तू बऱ्याच गोष्टी नरमाईनं घेत चाललीस. पूर्वीची हाग नाही राहिली तुझ्या डोक्यात. एक लक्षात ठेव, ज्या माणसाच्या पोरीची तू एवढी काळजी करतेस त्याच माणसानं तुझं कुंकू पुसलं. उगाच मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. ज्या ज्यावेळी मी आरशासमोर उभी राहते त्यावेळी माझं पांढरं कपाळ मला आठवण करून देतं की नरसिंह किल्लेदाराला संपवणं हे माझं एकमेव ध्येय आहे. पण त्यासाठी मी वाटेल तो मार्ग अवलंबणार नाही. लक्षात ठेव जना, अमृता प्रकरणाचा बोबाटा होता कामा नये. निघ. काय म्हणते अमृता, कशी आहे? छान आहे आता. आत्याबाई सांगत होत्या सकाळी टेबलवर बसून भरपूर नाश्ता केला, त्यानंतर हॉलमध्ये बसून पेपर पण वाचत होती. तू हे सगळं खरं सांगतेस? एवढंच नाही, डॉक्टर जोशी सुद्धा आल्या होत्या. त्यांच्याबरोबर भरपूर वेळ म्हणजे जवळजवळ तासभर गप्पा मारल्या तिने. आणि नेहमीच्या नाही, वेगवेगळ्या विषयांवर.
त्या सुद्धा खुश होत्या. चला, म्हणजे आज तिचा मूड चांगला आहे तर मीही भेटून घेतो. आनंदाच्या भरात 2 शब्द माझ्याशी चांगलं बोलली तर. नाही, नको. म्हणजे तिचा तुमच्यावरचा राग अजून गेला नाहीये ना, म्हणून. आणखी किती वर्ष ती माझ्यावर असा राग धरून राहणार आहे कळत नाही. आळवावरचं पाणी ते असं किती दिवस टिकेल ना. आणि आपल्या माणसांच्या रागाचं पण तसंच असतं, आळवावरच्या पाण्यासारखं. ती तुमच्याशी बोलेल, ते पण लवकरच. तुम्ही नका काळजी करू. जन्मापासून तुम्ही केलेली माया अशी कशी वाया जाईल. जाऊ दे, ती आनंदात आहे ना, यातच सगळं आलं. अमृता आर्यनला भेटायचं म्हणत होती. ती एक आजारी आहे जानकी, पण तुला कळतंय तू काय बोलतेस ते. अमृताचा मित्र आहे तो. तिला पळवून नेताना त्यांनी स्वतःचा प्राण धोक्यात घालून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. हे विसरून कसं चालेल. शिवाय अमृता आपल्याशी जे काही बोलतीये ते फक्त त्याच्याचमुळे. तुम्ही अमृताला त्याला भेटण्याची परवानगी द्या. तो अमृताचा खरंच मित्र आहे का अजून काही. मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं, अमृताला तो आवडतो. त्याचं माहिती नाही. काय रे सना काका, चेहरा का पाडलायस असं? कोणी काय बोललं का तुला? नाही पण या घरात कोण काय बोलणार ना तुला. अरे आयुष्यभर ज्याच्याशी 2 हात करण्यात घालवले त्याचाच उदो उदो चाललाय. म्हणजे हीच तर येळ आहे ना, ते नरशिव किल्लेदाराला आडवा पाडून त्याचे 2 तुकडे करायचे. सापाची जात झाली. त्याला चाकच्या जागी ठेक्याचं सोडून दूध पाजणं चाललंय. ऐन रणधुमाईत हातपाय लटपटायला लागलेत युगंधराबाईंचे. युगंधराबाईंचा अर्जुन झालाय अर्जुन. ज्या मारी आपल्या डोक्यावर मोरपीस नाही ना, त्यांना गीता ऐकवायला. जना काका, तुझा अभ्यास बराच असतो रे. अरे तुला काय जने का काही येडा वाटलोय. ही अशी मिशीला पीळ घालणारी माणसं येडी असतात होय. अरे येळ जात नाही म्हणून असं मिशीला पीळ नाही घालत. आमच्या बी अंगात रग असते, रग. अरे हो हो हो, तू तर भडकलासच एकदम. बर जना काका, मला नीट सांगशील का नक्की काय झालंय ते? हे बघ आर्यन बाबा, मला त्या नरसिंह किल्लेदाराच्या पोरीबद्दल एक बातमी समजली. ती जर आपण आपल्या पेपरमध्ये छापली ना, तर त्या किल्लेदाराच्या बुडाखाली बॉम्बस्फोट झालाच म्हणून समज. पण आपला अर्जुन तो तयार होत नाही ना बातमी छापायला. जना काका, तुला काय कळलंय अमृताबद्दल? जाऊ दे ना आर्यन बाबा, ती किल्लेदारची पोरगी पडली तुमची मैत्रीण. तिच्याबद्दल काय वाईट साईड बोललं तर तुला चालणार नाही ना. हे बघा आर्यन बाबा, या जन्या काकाला मैत्रीपेक्षा शत्रुत्व महत्वाचं आहे. मैत्री काय सुखदुःखात साथ देते, पण शत्रुत्व आपल्या रक्तात भिनलेलं असतं. चम्मारी
एकदा का एखाद्याला शत्रू मानला तर त्याला खेचल्याशिवाय सोडायचं नाही. जाऊ दे ना चम्मारी. ज्या किडनॅपरने अमृताला किडनॅप केलं त्याने तिच्यावर बलात्कार केला. हीच बातमी कळली आहे ना तुला? तुला हे कसं कळत नाहीये जानकी? हा सगळा त्या युगंधराचा आणि तिच्या मुलाचा डाव आहे. अमृताला दोघांनी मिळून फसवलंय. मला नाही वाटत आर्यन असा असेल म्हणून. जर तो तसा नाही तर त्यांनी स्वतःची ओळख का लपवून ठेवली अमृतापासून? कारण त्याला माहित होतं अमृताला जर हे सुरुवातीलाच कळलं असतं की तो युगंधराचा मुलगा आहे तर तिने त्याला वाऱ्याला सुद्धा उभं केलं नसतं. आणि म्हणूनच युगंधरा आणि तिच्या मुलांनी जाणून बुजून स्वतःची ओळख लपवून ठेवली. आर्यन आधी त्यांच्या बरोबर राहत नव्हता, पण नंतर तो का आणि केव्हा परत राहायला गेला मला नाही माहिती. जानकी, स्वतः किती हुशार असलीस ना तरी सुद्धा लहान असण्याचे काही तोटे असतात, हे लक्षात ठेव. राजकारणात एखाद्याला नेस्तनाबूत करण्यासाठी कुठले डावपेच रचले जातील याची तुला कल्पना नाहीये. तुमचं मान्य, सगळं मान्य. आमच्याकडूनही चुका झाल्याच असतील, पण आता मला एवढंच कळतंय की अमृता आर्यनमुळे पुन्हा बोलायला लागलीय. फक्त आर्यनच या सगळ्यातून तिला बाहेर काढू शकतो. आणि आता तुमच्यातल्या शत्रुत्वापेक्षा अमृताचं बरं होणं जास्त महत्वाचं आहे. म्हणून म्हणते, अमृताला आर्यनला भेटण्याची परवानगी द्या. परमेश्वर माझी आणखीन काय काय परीक्षा पाहणार आहे त्यालाच माहित. म्हणजे तुला हे सगळं माहित होतं आर्यन बाबा? सगळ्यात आधी मलाच कळलं, म्हणूनच तर भेटायला गेलो होतो अमृताला. नरसिंहाच्या शिव्या खायला गेलो नव्हतो तिकडे. अमृताच्या मैत्रिणीने मला हे सगळं आधीच सांगितलं होतं. म्हणजे तिची मैत्रीण तुझी ओळखीची होय? तिच्यासाठीच गेलो होतो. म्हणजे तिच्या सांगण्यावरून गेलो होतो. नाही म्हणजे म्हटलं तेवढं शत्रूचं घर आतून पाहता येईल ना. वार माझ्या पठ्ठ्या, याला म्हणतात राजनीती. आता मला सांग, अगदी खरं खरं सांगा, बातमी छापायला पाहिजे का नाही? बातमी छापायची का नाही हे मी नाही सांगू शकणार. हो, पण नरसिंह किल्लेदाराच्या विरोधात हे खूप मोठं हत्यार आहे एवढं मात्र मी नक्कीच सांगू शकतो. जना काका, तू आता फक्त बघत राहा हे हत्यार मी कुठे आणि कसं वापरतो ते. पण आर्यन बाबा, ती अमृता तुझी मैत्रीण आहे ना? जना काका,
तू सतत गीतेतली उदाहरणं देत असतोस ना, मग ही गोष्ट विसरलास? युद्धात समोर आई येऊ दे किंवा बाप, भाऊ किंवा बहीण, समोर येणारा हा फक्त शत्रू असतो. आणि शत्रूशी आपलं कुठलंही नातं नसतं. आपण फक्त कर्म करत राहायचं. सांग बरं, हे असं कोण सांगून गेलंय? मोरपीस लावणारा देव बाप्पा. अमृता, आता कशी आहेस ग? बरी आहे. नको काळजी करूस. अगं, अशी कशी काळजी नको करू? तुझ्या बाबतीत एवढी मोठी घटना घडली आहे, मला कळतच नाहीये मी सांत्वन कसं करू. तुला हे पण नाही सांगू शकत ना की झालं गेलं सगळं विसरून जा. असं विसरणं सोपं असतं का? काकू, मी खरंच सावरले ग आता. तू नको काळजी करूस. तू विचारायला आलीस हेच खूप आहे माझ्यासाठी. नाही ग, अगं मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होते. पहिल्याच दिवशी मी तिजोरीच्या चाव्या भाऊजींच्या हातात ठेवून म्हणाले होते, किल्लेदारांची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल, पण आपल्या अमृताला काही नाही झालं पाहिजे. अगं भाऊजी सुद्धा या सगळ्याला तयार झाले होते. खरंच सांगते, तू उगाच त्यांच्या राग नको धरू. अगं यात त्यांचा काहीही दोष नाहीये. यात सगळा दोष त्या जानकीचा आहे. तिच्या हातातून पैसा सुटतच नव्हता. पोलिसांचा खेळ तिनेच चालू ठेवला. बिचारे भाऊजी तिच्या बोलण्याला नाहक बळी पडले आणि नको त्या चक्रात अडकले. अगं पोलिसांमुळे तुझी सुटका होणं कठीण होत आहे हे कळून सुद्धा तिने कोणालाही न सांगता मोराजकरांना सोबत नेलं आणि पुन्हा खेळ फसला. हे सगळं त्या जानकीमुळे झालं. पैशापरी पैसा गेला ग आणि तुझी एकदा देवाच्या दारातली घंटा वाजवून परत आलेला माणूस शहाणा होतो असं म्हणतात. तुझ्या माणूस असण्यावरच देवाला शंका आहे. म्हणूनच एवढी गोळी लागून तू हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा तुझ्यात काहीही फरक पडलेला नाहीये. काकू, मला कौतुक वाटतं ग तुझं. सुमित्रा काकूचा नेम जरा जरी चुकला असता ना तरी गोळी तुझ्या कपाळात बसली असती. पण तरीही पुढल्या जन्मी सुद्धा तू ही कटकट घेऊन माझ्याजवळ आलीच असतीस. हे सगळं का केलं, कोणी केलं? अमृता, मला माहिती आहे तुझी मानसिक स्थिती ठीक नाहीये. तुला आरामाची खूप गरज आहे. त्यामुळे तू आराम कर. मी पुन्हा केव्हा तरी तुला भेटायला येईल. काही गरज नाही. उलट जमलं तर इथे कमीच येत जा. तुलाही त्याची गरज आहे. कसं आहे ना काकू, मी डुकरांच्या डबक्यात राहून आले. त्यामुळे मी जर अंग झटकलं ना तर माझ्या अंगावरचा चिखल तुझ्या अंगावर उडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तू जा इथून. अगं पण मी काकू,
मोरजकर साहेब, तुमचे आभार कसे मानावेत मला खरंच कळत नाही. जीवावर उदार होऊन तुम्ही माझ्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केलात त्याबद्दल खरंच मी तुमचा खूप ऋणी आहे. नाही नाही साहेब, मी माझं कर्तव्यच पार पाडलं आणि जीवावर उदार होऊन कर्तव्य पार पाडणाऱ्या ऑफिसर्सची संख्या काही कमी नाही आहे आपल्या डिपार्टमेंटमध्ये. अशा सगळ्या ऑफिसर्सबद्दल मला खरंच खूप अभिमान आहे. मोरजकर साहेब, मला वाटतं आज तुम्ही जेवूनच जा. नो नो, थँक्यू सर. काय मी इथे कुठल्याही सदिच्छा भेटी करता आलेलो नाही आहे. आय एम ऑन ड्युटी. ऑन ड्युटी? इथे कसं काय? मला अमृताचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. काय जोपर्यंत आम्ही तिचं स्टेटमेंट घेत नाही तोपर्यंत आम्हाला पुढची कारवाई करता येत नाही आहे. विजलेल्या चुलीमध्ये निखारे कुठे शोधताय तुम्ही? चूल वरवर विजलेली दिसली तरी सुद्धा आतमध्ये निखारे असण्याची शक्यता नाकारता येत नाही ना सर. आणि मला आवडतं ते शोधायला. मोरजकर साहेब, तुम्ही खुशाल तिचं स्टेटमेंट घ्या, पण सध्या ती त्या परिस्थितीत नाहीये. ती अजून त्या शॉकमधून बाहेर आलेली नाहीये. नमस्कार मोरजकर.